जय शिवराय मित्रांनो तुमचं ऑनलाईन सेंटर असेल किंवा तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या दोस्त मित्र मंडळीमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये कोणी अपंग व्यक्ती असेल, त्या अपंग व्यक्तीला शासनातर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जातो। तर हा लाभ जर त्यांना घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे अपंग प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्ड असणं गरजेचं आहे। मग आता ही UDID कार्ड काढायचं कसं किंवा डाउनलोड कसं करायचं मित्रांनो, या संदर्भात महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। असेच कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जायचं आहे। गुगलवर गेल्यानंतर PWD लॉगिन टाकायचं आहे। PWD लॉगिन टाकल्यानंतर असं एक पेज ओपन होईल। PWD लॉगिन एक नंबरचं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही UDID कार्डच्या लॉगिनवर जासाल आणि अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही एनरोलमेंट नंबर किंवा एडिट नंबर टाकून तुमचे जन्म टाकून कॅप्चा कोड टाकून लॉगिन करून घेऊ शकता। तर आता तुम्हाला UDID नंबर आणि एनरोलमेंट नंबर कुठे मिळेल, तर तुमच्याकडं जे UDID कार्ड असेल किंवा तुम्ही ज्यावेळेस अपंगाचं प्रमाणपत्र ऑनलाईन केलं असेल, तुमच्याकडे जी पावती असेल त्या पावतीवर एनरोलमेंट नंबर सुद्धा असतो। तो एनरोलमेंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। मोबाईल त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि खाली जो कॅप्चा कोड असेल तो कॅप्चा कोड टाकून त्या ठिकाणी तुम्हाला लॉगिन करून घ्यायचं आहे। लॉगिन केल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी पुन्हा ओपन होईल। त्यानंतर थोडं खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे नवीन पेजवर तुम्ही आल्यानंतर थोडं अजून खाली स्क्रोल करायचं आहे आणि डाउनलोड युअर ई-डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं जे अपंग प्रमाणपत्र असेल ते अशा प्रकारे या ठिकाणी डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही याची प्रिंटआउट मारू शकता किंवा प्रिंटआउट मारून घेतल्यानंतर तुम्ही याला लॅमिनेशन करून सुद्धा ठेवू शकता किंवा सेव्ह सुद्धा करू शकता। त्यानंतर डाउनलोड युअर UDID कार्ड त्याच्या खालचं जे ऑप्शन असेल त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जेही UDID कार्ड असेल UDID कार्डसुद्धा डाउनलोड होईल। डाउनलोड झाल्यानंतर हे UDID कार्ड तुम्ही नेट कॅफे किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन याचं PVC प्रिंट मारून सुद्धा तुम्ही ठेवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही UDID कार्ड अपंग प्रमाणपत्र डाउनलोड तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारे करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंटआउट मारू शकता किंवा सेव्ह सुद्धा करून ठेवू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती जर योग्य वाटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारच्या कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या परिवारामध्ये जर कोणी अपंग व्यक्ती असेल तर ते सुद्धा UDID कार्ड आणि अपंग प्रमाणपत्र घर बसल्या त्यांच्या मोबाईलवर सुद्धा अशा प्रकारे काढू शकतील।